जतमध्ये भाजप स्वबळावर लढणार गोपीचंद पडळकरांनी केले भाजप उमेदवार निश्चित, महायुतीमधून प्रस्ताव आल्यावर विचार करू, गोपीचंद पडळकरांनी केलं स्पष्ट। बच्चू कडू कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न करतायत, जेवढं वय कडूंचं तेवढा राधाकृष्ण विखे पाटलांचा अनुभव आहे, भाजपचे आमदार प्रवीण तायडे आक्रमक। खेकड्यानं धरण फोडणाऱ्यांच्या वक्तव्याचा कितपत विचार करायचा हे ठरवावं लागेल, अमोल कोल्हेंचा तानाजी सावंतांना टोला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक, ओबीसी असलेल्या उमेदवारांना संधी द्या आणि प्राधान्य द्या, शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना स्पष्ट दिल्या सूचना। प्रकाश आंबेडकर यांनी घेतली डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची भेट, प्रकाश आंबेडकर यांनी डॉक्टर संपदा मुंडेंच्या कुटुंबियांकडून घडलेल्या घटनेसंदर्भात माहिती जाणून घेतली। काँग्रेस सोबत राहून हिंदुत्व शाबूत आहे का? उद्धव ठाकरे आता तमाम हिंदू बांधवांना बोलत नाहीत, विनोद घोसाळकरांनी केलेल्या टीकेला शिरसाटांचं प्रत्युत्तर। मातोश्री निवासस्थान परिसरामध्ये ड्रोनच्या घिरट्या, मातोश्री आणि खेरवाडी परिसरामध्ये सर्वेक्षणासाठी एमएमआरडीएनं उडवलं ड्रोनसाठी पोलिसांची परवानगी असल्याची माहिती। हा कसला ड्रोन सर्वे? फक्त आमचं घर बीकेसीचा भाग आहे का? पोलिसांनी परवानगी दिली होती तर रहिवाशांना माहिती का दिली नाही? आदित्य ठाकरे यांच्याकडनं सोशल माध्यमाच्या द्वारे प्रश्नांची सरबत्ती। मातोश्रीच्या बाहेर एक ड्रोन घिरट्या घालताना दिसला, हा ड्रोन नेमका कोणाचा आणि कोणत्या हेतूसाठी होता? सुरक्षेच्या दृष्टीनं ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष देणं गरजेचं, अनिल परब यांचं ट्विट। 9 वर्षांनंतर स्थानिक निवडणुका तर चढ उतारांमध्ये बारामतीकर माझ्या पाठीशी होते, बारामतीकरांनो मी शहराचा कायापालट करून दाखवेल, बारामतीकरांना अजित पवारांचं आश्वासन। वर्ध्यामध्ये भाजपच्या पाठोपाठ आता काँग्रेसमध्येही चुरस, काँग्रेसकडून नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या मुलाखतींना सुरुवात, माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित। अजित पवार बारामतीमध्ये नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांच्या गुरुवारी मुलाखती घेणार, इच्छुक उमेदवारांनी कागदपत्र तयार ठेवावीत, इच्छुकांच्या मुलाखतीनंतर मेळावा घेणार, अजित पवारांची माहिती। पुणे जमीन व्यवहाराप्रकरणी चौकशी सुरू, चौकशी अंती सत्य समोर येईल, माझे नातेवाईक असले तरी अधिकाऱ्यांच्या दबावामध्ये काम नको, व्यवहार न करता आकडे लिहून व्यवहार कसा होतो, अजित पवारांचं वक्तव्य। निवडणुका जवळ आल्या की आमच्यावर आरोप केले जातात, चुकीच्या आरोपांमुळे बदनामी होते, मी कालही चुकीचं केलं नाही, उद्याही करणार नाही, अजित पवारांचं विरोधकांना उत्तर। पुरावे असतील तर चौकशी झालीच पाहिजे, मुंडवा जमिनीची किंमत 2003ला 1.5 लाख रुपये होती, अजित पवारांची माहिती। लोकसभा निवडणुकीमध्ये चंद्रहार पाटलांना ठाकरेंच्या सेनेनं फसवलं, चंद्रहार पाटलांना उभं केलं, विशाल पाटलांना निवडून आणलं, शहाजी पाटलांचा ठाकरेंच्या सेनेवर गंभीर आरोप। बारामतीमध्ये अजित पवारांच्या निवासस्थानी इच्छुक उमेदवारांच्या भेटीगाठी, नगरपालिका नगरपंचायत निवडणुकीच्या संदर्भात भेटी, पत्रकार परिषद घेत नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित केला जाणार। अमरावतीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेकडून निवडणुकीच्या तयारीला सुरुवात, खासदार अरविंद सावंतांनी घेतल्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती। सिल्लोडच्या शिवसेना भवनामध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचं आयोजन, नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी समर्थकांसह रॅली काढत गर्दी दाखवली। निवडणुकीचं बिगुल वाजताच मावळ तालुक्यातील राजकीय तापमान वाढलं, राष्ट्रवादीचे सुनील शेळके आणि भाजपचे बाळा भेगडे आमने सामने, मावळच्या सत्ता संग्राम घड्याळ वाजणार की कमळ फुलणार याकडे सर्वांचं लक्ष। नाशिकमधील सटाणा नगर परिषद निवडणुकीमध्ये भाजपनं एकत्र लढण्याचं ठरवल्यास एकत्र, अन्यथा एकला चलोरेची राष्ट्रवादीची भूमिका, निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तयारी पूर्ण। चंद्रपुरातील स्थानिक निवडणुकांची तयारी जोमात, राजकीय पक्षांकडून उमेदवारांची शोधाशोध सुरू, चंद्रपूरमध्ये प्रामुख्याने भाजप आणि काँग्रेस यांच्यामध्ये टस्सल। जळगावच्या पाचोल्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजलं, जळगावमध्ये शिवसेनेचा स्वबळाचा नारा, पाचोरा येथे आमदार किशोर पाटील यांच्या उपस्थितीमध्ये प्रचाराची सुरुवात। पुण्यात निवडणुकीसाठी भाजपचं पुढचं पाऊल, इच्छुक उमेदवारांच्या उद्या पुण्यामध्ये मुलाखती, मुरलीधर मोहोळ आणि इतर नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जिल्ह्यातील 14 नगर परिषदांसाठी इच्छुकांच्या मुलाखती।
मंत्रिपद नसल्यानं तानाजी सावंत वैफल्यग्रस्त, राष्ट्रवादीच्या रोहन सुरवसे पाटलांची टीका. तानाजी सावंतांच्या वक्तव्यानंतर महायुतीमध्ये नवा वाद. तालुका पातळीवर जमीन घोटाळ्याचं रॅकेट सक्रिय, राज्यातील दलाल हे सरकार चालवतायत. हर्षवर्धन सपकाळ यांचा सरकारवर आरोप. निवडणूक आली की रोहित पवार, अंजली दमानियांसारखे लोक टीका करतात. रोहित पवार सरकार येण्यापूर्वी महायुतीमध्ये समाविष्ट करण्याबाबत विचारत होते. रोहित पवार यांच्या ट्विटला अमोल मिटकरींचं प्रत्युत्तर. विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर बच्चू कडू आक्रमक. विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस देणार. बच्चू कडू यांच्याकडनं थेट घोषणा. नाव राधाकृष्ण, कृत्य कंसाचं. बच्चू कडूंची विखे पाटील यांच्यावर कडाडून टीका. ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये सिस्टीमच नाही, पक्षप्रवेशाच्या निर्णयानंतर दीपेश म्हात्रे यांच्याकडून खंत व्यक्त. साखर कारखाना विकल्याच्या मुद्द्यावरून मुंडेंवर झाली होती टीका. त्याच बीडच्या परळीतील वैद्यनाथ कारखान्याचा गाळप शुभारंभ मंत्री पंकजा मुंडेंच्या हस्तेच होणार. अजित पवारांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन करू. अजित पवार, पार्थ पवारांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करा. अजित पवारांनी आपल्या पदाचा गैरवापर केला. लक्ष्मण हाकेंची मागणी. मुंबई महापालिकेसाठी भारतीय जनता पक्षाची महत्त्वाची बैठक. विलेपार्लेमधील विद्याधिनी शाळेमध्ये मुख्यमंत्री फडणवीस, अमित साटम प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक. तर महापालिका निवडणुकीच्या अनुषंगानं बैठकीला महत्त्व. गडचिरोलीमध्ये निवडणुकीसाठी आंबेडकरी पक्ष आणि संघटना एकत्र. परिवर्तन पॅनल तयार करत निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरण्याचा निर्णय. कोर कमिटीचे अध्यक्ष रोहिदास राऊत यांची माहिती. पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री शिंदेंचे लक्षवेधी बॅनर. बॅनरवर इमानदार, निडर, प्रामाणिक असा शिंदेंचा उल्लेख. शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी लावले बॅनर. शिंदेंच्या पुणे दौऱ्याआधी बॅनरबाजी करत शक्ती प्रदर्शन. पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी भेदभाव न करता कारवाई करा. सत्तेतील नेत्याचा नातेवाईक असला तरी कारवाई व्हावी. रोहित पवारांचं वक्तव्य. गुन्हेगारांना जामीन, नेत्यांना जमीन, सरकारची नवी योजना. जमीन घोटाळ्याच्या प्रकरणावरून रोहित पवारांनी ट्विट करत सरकारवर निशाणा साधला. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिल्या शुभेच्छा. धंगेकरांनी फेसबुक पोस्ट करत मुरलीधर मोहोळ यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. कन्नड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला उमेदवार मिळणं कठीण. 25 नगरसेवक जागांसाठी केवळ 12 ते 15 इच्छुकांचा अर्ज. नगरपरिषद निवडणुकीमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करताना कोणत्याही प्रकारचा मालमत्ता कर किंवा पाणीपट्टी थकीत नसावी ही अट असल्यानं जिल्ह्यातील 4 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीमध्ये कर भरायला इच्छुकांची झाली गर्दी. रायगडमध्ये महायुती म्हणून एकत्र आलो तर विरोधकांना फारसं स्थान उरणार नाही. मात्र वेगळं लढण्याची भाषा करणाऱ्यांना जनता त्यांचं स्थान दाखवेल. भरत गोगावलेंचं वक्तव्य. मुंडवा प्रकरणामध्ये जे सहभागी असतील त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. पोलीस योग्य दिशेनं तपास करतायत. मुरलीधर मोहोळ यांचं वक्तव्य. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची आज वाय.बी. चव्हाण सेंटरमध्ये बैठक. बैठकीत घेणार राज्यभरातील जिल्ह्यांचा आढावा. तर स्थानिक पातळीवर युती आणि आघाडीच्या संदर्भात निर्णय होणार. जरांगेंच्या हत्येच्या कटाचा आरोप झाल्यानंतर धनंजय मुंडे समर्थकांचा आक्रमक पवित्रा. बीडच्या बालेपीर भागामध्ये मुंडेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करत व्यक्त केला पाठिंबा. पुण्यातील मनसेचे नेते उद्या राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता. अपूर्ण कामामुळे राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना सुनावले होते खडेबोल. मतदार याद्यांचा पूर्ण अहवाल मनसे नेते आता राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करणार. शिवेंद्रसिंह राजेंचा पालकमंत्र्यांना उपरोधिक टोला. राजकारणामध्ये जिथे महायुती एकजुटीचा संदेश देते, साताऱ्यात मात्र महायुतीच्या घरातच मतभेदांची ठिणगी पडल्याचं चित्र. बॉटॅनिकल सर्व्हे ऑफ इंडियाला पत्र. मुंडव्यातील जागा महार वतनदारांची भोगवटा भरण्यास तयार झाल्यानं जागा परत देतोय. तहसीलदार सूर्यकांत येवलेंचा पत्रामध्ये उल्लेख. कामगारांवर होणारा अन्याय दूर करण्याच्या उद्देशानं भारतीय जनता पार्टी पुरस्कृत अटल कामगार संघटनेचं उद्घाटन. कल्याण भाजपचे आमदार सुलभा गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं उद्घाटन. दीपेश म्हात्रेंच्या भाजप प्रवेशापूर्वी डोंबिवलीमध्ये शक्ती प्रदर्शन. पक्ष प्रवेशाच्या निर्णयाबद्दल प्रवेशानंतर सविस्तर सांगेल दीपेश म्हात्रेंचं वक्तव्य.
वर्ध्याच्या काँग्रेस सद्भावना भवनामध्ये नगराध्यक्षपदाच्या इच्छुकांच्या मुलाखती 13 किंवा 14 तारखेला उमेदवार निश्चित करणार. उमेदवार निश्चितीची तारीख काँग्रेसकडून जाहीर. सरकार शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करतोय. राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांची सरकारवर टीका. कर्जमाफी द्यायची असेल तर 31 मार्चपूर्वी द्या, ॲडव्होकेट फैजान खान यांची मागणी. रत्नागिरीचा नगराध्यक्ष महायुतीचा सोनार. मंत्री उदय सामंतांचा दावा. नगरपालिकेवर महायुतीचाच नगराध्यक्ष. उदय सामंत यांच्याकडनं विश्वास व्यक्त. वर्सोवा विधानसभा मतदारसंघातही मतदार याद्यांमध्ये घोळ. एकाच घरामध्ये विविध धर्मीयांची नावं. याद्या दुरुस्त केल्या नाही तर आंदोलनाचा इशारा. मनसेकडून तीव्र संताप व्यक्त. अमरावती जिल्ह्यामध्ये 10 नगरपरिषदांसह 2 नगरपंचायती सार्वत्रिक निवडणूक होणार. उद्यापासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात. या निवडणुकीमध्ये 155 प्रभागातून 278 सदस्यांनी 12 नगराध्यक्ष निवडले जाणार. येत्या 8 डिसेंबरपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन. 28 नोव्हेंबरला सचिवालय नागपूरमध्ये येणार. कॅबिनेट मंत्र्यांची संख्या जास्त असल्यानं 16 दालनं. तात्पुरत्या स्वरूपाच्या दालनांसाठी 2.5 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव. धाराशिवमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीची बैठक. नूतन जिल्हाध्यक्ष डॉक्टर प्रतापसिंह पाटील यांच्या नेतृत्वामध्ये बैठक. 60 कार्यकर्त्यांची निवडणूक लढवण्याची इच्छा. जरांगे पाटलांना Z+ दर्जाची सुरक्षा द्या, मराठा समाजाची मागणी. याबाबत विभागीय आयुक्त आणि पोलीस आयुक्तांना दिलं निवेदन. भिवंडीचे खासदार सुरेश म्हात्रे उर्फ वाळ्यामामा यांनी केली भातशेत नुकसानीची पाहणी. शेतकऱ्यांसोबत संवाद साधत सरकारच्या वतीने जास्तीत जास्त मदत मिळवून देण्याचं दिलं आश्वासन. वाशीमध्ये नगरपरिषदेच्या निवडणुकीला वेग. आतापर्यंत 32 वॉर्डसाठी 300 पेक्षा अधिक अर्ज. 7 आणि 11 क्रमांकाच्या वॉर्डमध्ये उमेदवार सर्वाधिक. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी युवक काँग्रेसचं उद्या मुंबईमध्ये आंदोलन. महिला डॉक्टरला न्याय मिळावा यासाठी आंदोलन. वर्षा बंगल्यावर घेराव घालण्याचा काँग्रेसचा इशारा. देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत सांगलीच्या तासगावात सुरू. डबल महाराष्ट्र केसरी. चंद्रहार पाटील यांच्याकडनं श्रीनाथ केसरी बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बदलापूरमधील टाटा पॉवरच्या हायटेन्शन लाईनच्या खाली अनधिकृत उद्यान. दुर्घटना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता. आतापर्यंत उद्यानामध्ये कोट्यवधी रुपयांची कामं. अनधिकृत उद्यानावर इतका खर्च का? नागरिकांचा संतप्त सवाल. साताऱ्यातील कराड शहरामध्ये उत्तरा लक्ष्मी महोत्सवाचं आयोजन. महोत्सवात बचत गटांचे 150 पेक्षा अधिक स्टॉल. बचत गटांच्या महिलांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं. बीडच्या परळीमध्ये धनंजय मुंडे समर्थकांच्या वतीनं मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये आंदोलन. जरांगेंच्या फोटोला जोडे मारत आंदोलन. मनोज जरांगेंवर गुन्हा दाखल करण्याची आंदोलकांची मागणी. अकोले विधानसभा मतदारसंघातील बरोडी पठार येथील रस्त्याचं काम निकृष्ट पद्धतीनं सुरू असल्याचा ग्रामस्थांचा आरोप. काम स्थानिकांनी बंद पाडलं. महाराष्ट्राच्या सागरी हद्दीमध्ये अनधिकृत मासेमारी करणारी कर्नाटकची नौका जप्त. परप्रांतीय नौकेवर मत्स्य व्यवसाय विभागाची कठोर कारवाई. अहिल्यानगरमध्ये शिक्षक संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा. टीएटी परीक्षेच्या सक्तीच्या निर्णयाविरोधात मोर्चा. सरकारनं सर्वोच्च न्यायालयामध्ये निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका दाखल करण्याची केली मागणी. धुळ्यामध्ये मराठा समाजाकडून धनंजय मुंडेंच्या विरोधामध्ये जोडे मारो आंदोलन. जरांगेंच्या हत्येच्या कटावरून मराठा समाजाची आक्रमक भूमिका. कडक कारवाई करा अन्यथा रस्त्यावरती उतरणार. मराठा समाजाचा इशारा. नीट परीक्षेतील गोंधळाचा विद्यार्थिनीला फटका. मला 492 गुण असताना नंतर ते गुण 275 कसे झाले? निकालातील फरकामुळे भिवंडीतील मुलगी चिंतेमध्ये. 2 वेगळ्या निकालानं विद्यार्थिनीसह पालकांचीही चिंता वाढली. सिंधुदुर्ग भव्य वारकरी दिंडी सोहळ्याचं कणकवलीमध्ये आयोजन. दिंडी सोहळ्याला पालकमंत्री नितेश राणेंची उपस्थिती. नितेश राणेंनी पालखी खांद्यावर घेत पायीवारी केली. कुपर रुग्णालयामधील घटनेवर माडचं आंदोलन. रुग्णालयामध्ये सुरक्षा रक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करा अशी आंदोलकांची मागणी. नागपूरमध्ये पारधी समाजासाठी काम करणाऱ्या संस्थांची 1 दिवसीय कार्यशाळा. सामाजिक सेवा संस्थांनी कार्यकर्त्यांच्या कौशल्याच्या आधारे पारधी समाजाला सक्षम करावं. भैयाजी जोशी यांचं वक्तव्य. पंढरपूरमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट. प्रक्षाळ पूजेच्या निमित्तानं केलेल्या सजावटीमुळे श्रींचा गाभारा मनमोहक आणि आकर्षक दिसतोय.
मेडिकल कॉलेजमध्ये काढला महिलेचा 1.5 किलोचा ट्यूमर। गडचिरोलीमधील जिल्हा सामान्य रुग्णालयात कॅन्सरग्रस्त रुग्णावर शस्त्रक्रिया यशस्वी। जन्मदाखल्यातील नोंदणीतील तारीख हीच खरी जन्मतारीख, औरंगाबाद खंडपीठाचा महत्त्वाचा निकाल। मुंबई महानगरपालिकेची प्रकल्प बाधितांच्या पर्यायी घरांसाठी 15,074 कोटी रुपयांच्या क्रेडिट नोट्स देण्याची तयारी। या अंतर्गत प्रकल्प बाधितांसाठी 33,218 घरं उपलब्ध होणार। अमरावतीमध्ये रेस्टॉरंटचा पहिला वर्धापन दिन वयोवृद्धांसोबत साजरा। 5 वृद्धाश्रमातील जवळपास 150 ते 180 वयोवृद्धांना मेजवानी। राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी घेतला नाशिकमध्ये पार पडणाऱ्या त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या तयारीचा आढावा। रामकुंडासह विविध स्थळांना भेट देत केली पाहणी। विकास कामांना गती देण्याचे दिले निर्देश। धुळ्यातील महाल काळी येथील खरेदी केलेल्या जमिनीवर अतिक्रमण केल्याचा व्यक्तीचा आरोप। अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी। सोलापूरमध्ये टीएटी सक्तीच्या विरोधामध्ये प्राथमिक शिक्षण संघटनेचा मूक मोर्चा। शिक्षकांच्या विविध मागण्या। प्राथमिक शिक्षकांना मोठ्या प्रमाणामध्ये मोर्चात सहभाग। संत नामदेव महाराज पालखी सोहळा पुणे जिल्ह्यामध्ये दाखल। नीरा नदी काठावर पार पडला पादुकांचा स्नान सोहळा। न्यू माहीम स्कूलच्या इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार। इमारतीचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे आदेश, तर ऑडिटच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका। हिंगोली जिल्ह्यामध्ये 38 वाळू घाटांच्या लिलावाची प्रक्रिया होण्याची शक्यता। वाळू बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात घरकुल लाभार्थ्यांना फायदा होण्याची शक्यता। मुंबईमध्ये वाहतूक महासंघाच्या परिवहन आयुक्तांच्या दालनासमोर केलेल्या उपोषणाला यश। परिवहन आयुक्तांच्या वतीने आरटीओ कार्यालयातील तक्रारी असलेल्या लिपिकाची तातडीने बदली करण्याचे आदेश। शीतल तेजवानीच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता। तेजवानीची इमिग्रेशन विभागाकडून माहिती मागवण्याचं काम सुरू। बावधन पोलिसांच्या वतीने माहिती मागवली जाणार। शीतल तेजवानीचा देशाबाहेर प्रवास झालाय का याची माहिती सुद्धा मागवली जाणार। पुण्यातील मुंडवा जमीन व्यवहाराच्या प्रकरणी अजब माहिती समोर। जमिनीच्या 300 कोटींच्या व्यवहारापोटी शीतल तेजवानीचा कारनामा। अमेडिया कंपनीकडून 1 रुपयाही न घेता केलं खरेदी खत। जमीन व्यवहारामध्ये आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता। पुणे महानगरपालिकेनं मिळकत थकबाकीदारांसाठी अभय योजना केली जाहीर। जुन्या हद्दीसह समाविष्ट गावांमधील सर्व प्रकारच्या मिळकतींसाठी दंडाच्या रकमेत 75% सूट देण्यात येणार। येत्या 15 नोव्हेंबर ते 15 जानेवारीपर्यंत योजना राबवली जाणार। कृषी विभागाच्या वतीने कांदा उत्पादकांना कांदा चाळीसाठी अर्ज करूनही चाळ मिळाली नसल्याने वाशिम जिल्ह्यातील मसोला खुर्द येथील अल्पभूधारक शेतकरी प्रकाश मुळे यांनी स्वतःच्या घरातच तयार केली कांदा चाळ। वर्ध्यामध्ये 1,14,000 हेक्टरवर रब्बी पिकांची जिल्ह्यामध्ये लागवड होण्याचा अंदाज। रब्बी पिकांचं सरासरी क्षेत्र राहणार 1,00,000 हेक्टर। 732 हेक्टरवर हरभऱ्याची लागवड। हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामातील पेरणीला सुरुवात। खरीप हंगामात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या सोयाबीन आणि कापूस पिकांचं मोठं नुकसान। छत्रपती संभाजीनगरमधील शेतकरी खत दर वाढीनं हैराण। रब्बी हंगामाच्या उंबरठ्यावरच खतांच्या किमतीनं घेतली झेप। रासायनिक खतांच्या दरामध्ये प्रतिगुणी 200 ते 300 रुपयांची मोठी वाढ। जळगावमध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादातून 2 गटामध्ये दगडफेक। परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त तैनात। दगडफेकीमध्ये 3 ते 4 जण किरकोळ जखमी। नाशिक इन हॉटेलमधून ड्रग्ज विक्री प्रकरणी पोलिसांची धडक कारवाई। मालकासह 4 जणांना अटक। नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। सिल्लोडमधील डोंगरगाव फाट्यावरील हॉटेलमध्ये चोरी। मॅनेजरला रूममध्ये घेऊन जात दोघांकडून काउंटरमधून 74,000 रुपयांची चोरी। चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चित्रित। पंढरपूरमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत चित्रीकरण सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी। वकिलांसह 4 जणांच्या विरोधात पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। फरार आरोपींचा पोलिसांकडून शोध सुरू। पालघरच्या मुख्य बाजारपेठेतील नाकोडा ज्वेलर्सवर दरोडा। लाखो रुपयांचा अवैध लंपास, तर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध। भंडाऱ्यामध्ये मुलानंच केली वडिलांची हत्या। लग्नासाठी मुलगी मिळत नसल्यानं संतापात मुलाचं कृत्य। लाखांदूर तालुक्यातील आथली येथील घटना। आरोपी मुलाविरोधात पोलिसांनी केला गुन्हा दाखल।
महेश आडे आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपीला अटक. महेशला वारंवार मिळत होत्या जिवे मारण्याच्या धमक्या. 4 दिवसांपूर्वी महेशची आत्महत्या. फरार आरोपींचा आष्टी पोलिसांकडून शोध. सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाई. बांदा पोलीस हद्दीमध्ये 2 संशयित आरोपींना अटक. कार आणि गोवा बनावटी दारूसह एकूण 12,11,200 रुपयांचा मुद्देमालही जप्त. माहिती अधिकार कार्यकर्ते अशोक चंदवाणी यांना जिवे मारण्याची धमकी. धमकी देणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल. अशोक चंदवाणी यांना शिवीगाळ करत जिवे मारण्याची धमकी. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.